सकाळी आपण गेलो तेव्हा पंपात तेल टाकायला, कारण की त्याला कुठं मिळून झाले. त्याला जे लई बॉम्ब चालू आहे, त्यामुळे म्हणलं तेल टाक्यान मग बाकीची कामं करूया. तिथनं आलो बघा झेपऱ्याच्या गॅरेजवर. झेपऱ्याने गॅरेज उघडून बसला होता. सगळं मटेरियल बिटेरियल व्यवस्थित ठेवत होता, पानं बिणं सगळं. तेव्हा मोठ्या ट्रकांचा मिस्त्री आहे बघा, एक नंबर काम करतोय बघा भाऊ आपला. एकदम टकाटक काम करून देणार बघा, विषय हार्डमध्ये. नाद करायचा नाही. पोरांचा फोन आला की ये लवकर कामाला जायचं म्हणून. लगेच आपण घरला गेलो बघा. घरला जाऊन लगेच बघा कपडे बदलून आपण निघालो बघा कामाला. सचिनजी आम्ही निघालो बघा गाडीवरून कामाला. कामावर बसल्यानं काय हो ढीग पसरत होता बघा या शेडत. त्यामुळं काय गडी लगेच चिटाकलं ढिगाला, कारण काम म्हणलं गडी माग पडत नाहीत. सुट्टी देत नाहीत कामाला लय ताट पोरं होई, बुक्का उडीत नुसतं कामाचा. ढीग पसरून झालाय बघा. ढीग कसा पसरलाय बघा ओकेमध्ये, कारण त्यांनी जसं सांगितलं तसं पसरून दिलता. त्यामुळे मालक लय खुश झालते. मालक म्हटलं जसं आम्ही सांगितलं तसं पसरून दिलाय भावानं विषय हार्डमध्ये. लगेच मांग्याने चाललं बघा घरला जायचं. वर शेत्य दिसलं, कारण शेत्य तर पाहिजेच, कारण की उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम लय असतोय. त्यामुळे शेत्य असलं एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. आता आपण चाललो बघा घराकडे. तर घरला येतो तर मध्ये आल्यावर नाही झोपलाय बघा वाकड्यावर, कारण की हात दुखते म्हणून लय अंग काढत होता. त्याचं बघून हिरव्या शर्टाचा पण लय अंग काढत होता, हात दुखते म्हणून. दोघांनी आज लय खेळ गेलता कामावर. तिथनं परत आपण आता निघाली घरला, कारण काम झालं सगळं. त्यामुळे आपण आता घरला निघाली. आपण देवात बसलेलो तर वर इजोबा आला बघा. इजोबा म्हणला चल नाक्याने मेडिकलमधनं. मेडिकलमध्ये आलतो बघा. मेडिकलमध्ये आलतो तेव्हा इथं नाण्या पण आपला आलता बघा वादाड्याचा. तो आलता बोकडाला काहीतरी औषध न्यायला. त्याचा बोकडा मोठा आहे हो, त्यामुळे ते जरा म्हणला तयार होऊन झाले म्हणून औषध न्यायला आलता. त्यानं पण घेतलेलं औषध, आपण पण घेतलेली बघा बाटली औषधाची जाताची. ही जाता झालीत पाडीला भाऊच्या. औषध घेऊन आता आपण निघाली बघा घराकडे. आजचा ब्लॉग आपला इथं संपला. उद्याचा ब्लॉग बघायसाठी भावाला एक फॉलो शेअर करायला लागतं या.